नमस्ते, परत एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण ब्लाऊज डिझाईन 1 घेऊन आलेलो आहोत. खूप वेगळं असं डिझाईन आहे. तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण येणारे प्रत्येक व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील. आपण आरी एम्ब्रॉयडरी रिलेटेड वेगवेगळे व्हिडिओ घेऊन येत असतो, क्लासेसचे व्हिडिओ घेऊन येत असतो, ब्लाउजेसचे व्हिडिओ घेऊन येत असतो. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे. तर इथं आपण बॉर्डरची डिझाईन घेतलेली आहे, पण आपण पूर्ण बॉर्डर इथं करणार नाही आहे. हाफ डिझाईन आपण बॉर्डर करणार आहे आणि हाफ डिझाईन आपल्याला वेगळं डिझाईन इथं ट्रेसिंग करायचं आहे. जर आपल्याला ट्रेसिंग येत नसेल तर आपण जी डिझाईन आपल्याला आवडते ती 3D किंवा 4D तुम्ही प्रिंट आणू शकता. आणखी कार्बन वापरून तुम्ही ती ट्रेस करू शकता. तसेच खाली मोबाईल, तुम्ही जे आपलं पीस आहे त्याच्या खाली मोबाईल ठेवूनही तुम्ही ट्रेस करू शकता अगदी सोप्या पद्धतीनं. तर इथं मी जे आहे ते बॉर्डरला सुरुवात केलेली आहे. त्यासाठी इथं कट पाईप, शुगर बीड्स, आणखी ही जी थ्रेड आहे ती थ्रेडसाठी आपण जी यूज करतो 2 तारची निडल आहे. आणखी आपण जी मटेरियल यूज करणार आहे ती 1 तारची निडल आहे. त्यासाठी तुम्ही 8 नंबर, 9 नंबर आणखी 10 नंबर तिन्हीपैकी कोणतीही निडल जी तुम्हाला सोपी वाटेल ती तुम्ही यूज करू शकता. जी तुम्हाला करण्यासाठी सोपी वाटेल वर्क ती तुम्ही यूज करू शकता. तर इथं तुम्ही बघू शकता एवढी बॉर्डर माझी करून झालेली आहे. इथं मी लोडिंग आपल्याला दाखवते की लोडिंग कसं करायचं आहे. तर इथं कट पाईपचं लोडिंग केलं आहे पानासाठी, डिझाईनसाठी. तर इथं मी जे आहे ते पॅटर्न टाकलेलं नाही आहे, कारण खूपच नाजूक असं डिझाईन आहे, त्यामुळे इथं मी पॅटर्न टाकलेलं नाही आहे. फ्लॅट लोडिंगच इथं केलेलं आहे. तर पानांसाठी आपल्याला इथं फ्लॅट लोडिंग करायचं आहे. आणखी साईडला जी वेल टाईप तुम्हाला डिझाईन दिसते त्या डिझाईनसाठी शुगर बीड्स वापरायचे आहे. आणखी वरती जो मणी आहे तो शुगर बीड्सपेक्षा थोडासा मोठा मणी आहे, त्यामुळे डिझाईन आहे ती आपली उठावदार दिसणार आहे, खूप छान अशी दिसणार आहे. तर अशी डिझाईन तुम्ही अगदी सोप्या पद्धतीनं जे आहे ब्लाऊजवरती तुम्ही करू शकता. आणखी अशी खूप सारे डिझाईन्स आपले येणार आहेत. तर इथं पानांचं जे डिझाईन आहे ते आपलं होत आलेलं आहे. अशीच आपल्याला कंटिन्यू जे आहे ते पानांची डिझाईन करायची आहे. आपल्या चॅनलवरती आपण क्लिक केला तर खूप सारे तुम्हाला क्लासेसचे व्हिडिओ बघायला मिळतील. क्लास पहिल्यापासून आपण 25 क्लासेस बेसिकचे केलेले आहेत. आणखी ॲडव्हान्स क्लासही आपले सुरू आहेत. आणखी याच्या पुढे आपल्या ब्लाउजेसची डिझाईन येत राहतील. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण येणारे प्रत्येक व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील. अगदी सोप्या पद्धतीनं आपल्या इथं शिकवलं जातं की कसं आपल्याला इथं डिझाईन ट्रेस करायची आहे, डिझाईन कशी बनवायची आहे, मटेरियल कोणतं यूज करायचं आहे, कोणतं टेक्निक वापरायचं आहे, पूर्ण टेक्निकसहित आपल्या इथं शिकवलं जातं. तर कोणताही व्हिडिओ मिस करू नका, कारण प्रत्येक व्हिडिओमध्ये आपल्याला नवीन नवीन माहिती मिळत जाईल. अगदी छोट्या आकाराचे हे कटबीट आहेत. हे कटबीट मी इथं यूज केलेले आहेत पानांच्या डिझाईनसाठी. आणखी शुगर बीट्स यूज केले आहे आपण वेलींच्या डिझाईनसाठी. अगदी स्मॉल साईजचे कटबीट्स आहेत. जे आपले मोठे कटबीट्स आहेत ते वापरायचे नाही आहेत, छोट्या आकाराचे वापरायचे आहेत, कारण आपण डिझाईन पण इथं अगदी नाजूक करत आहोत. त्यामुळे आपल्याला नाजूक किंवा छोट्या आकाराचे कटबीट्स इथे यूज करायचे आहेत, कारण डिझाईन आपली छान दिसावी म्हणून. तर इथं जे पानं राहिलेले आहेत ती पानं मी कवर करून घेते. आणि त्याच्या साईडने मी जरदोजीचे चेन स्टिच घातलेले आहे. जर आपल्याला जरदोजी चेन स्टिच येत नसेल तर तुम्ही जरीची आउटलाईन करू शकता, जरीची चेन स्टिच करू शकता. इथं बघू शकता तुम्ही मी जरदोजी घेतलेली आहे. इथं जरदोजी मी कट करून घेणार आहे आणि आउटलाईन करणार आहे. ज्या ज्या ठिकाणी आउटलाईन राहिलेलं आहे पानांचं त्या त्या ठिकाणी मी आउटलाईन करून घेणार आहे. जरदोजी आपल्याला वापरताना थोडीशी ताणवून घ्यायची आहे. म्हणजे 10 इंचाची जर जरदोजी असेल तर ती 11 इंच किंवा 12 इंच व्हायला पाहिजे. त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला इथं ताणवायची नाही आहे, जरदोजी खराब होऊ शकते. तर इथं बाजूची जी डिझाईन आहे ती मी घेतलेली आहे करण्यासाठी. तर यासाठी मी जे मोठे मणी ती 3 mm चे गोल्डन बीट्स आहेत
आणखी हे शुगर बीट्स आहेत त्या यानं आउटलाईन करून घ्यायची आहे, मध्ये कुंदन लावायचं आहे आणि ही आउटलाईन करू झाल्यानंतर आपल्याला आतमध्ये परत वर्क कवर करून घ्यायचं आहे. हीच डिझाईन कंटिन्यू आपण जे 3 डिझाईन इथं झुमका डिझाईन म्हणू शकता किंवा नॉटचं डिझाईन म्हणू शकता, हीच डिझाईन आपल्याला इथं कंटिन्यू करून घ्यायची आहे तिन्हीमध्ये. काहीतरी वेगळं असं डिझाईन असावं म्हणून हे मी डिझाईन चॉईस केलेलं आहे. हाफ साईडला बॉर्डर आणि हाफ साईडला झुमक्याचं डिझाईन, कारण फक्त बॉर्डर असं अगदी सिंपल वाटत होतं म्हणून मी वेगळं डिझाईन निवडलेलं आहे. तर कमेंटमध्ये नक्की कळवा की डिझाईन कसं वाटत आहे ते. तर इथं मी कुंदन लावलेलं आहे, त्याच्यावरती 3 mm जे गोल्डन बीड्स आहेत ते लावणार आहेत, त्याच्यावरती शुगर बीड्स लावणार आहेत. असं आपल्याला हे डिझाईन कवर करून घ्यायचं आहे, पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. ज्या आपण कुंदन लावलेलं आहे त्याच्यामध्ये मी जरदोजी टाकलेली आहे, कारण गॅप दिसायला नको म्हणून, कारण आपण बॉर्डरमध्ये जरदोजीचा वापर केलेला आहे. ती डिझाईनला मॅच व्हावी म्हणूनही मी जरदोजी टाकलेले आहे. तुम्ही वेगळं टाकू शकता, तुम्ही शुगर बीट्स टाकू शकता किंवा पाईप टाकू शकता, जे आपल्याला आवडेल ते. इथं खाली झुमक्याची जी खाली लटकन असतात ते लटकनसाठी मी इथं गस लावून घेत आहे. हीच डिझाईन कंटिन्यू आपल्याला दोन्हीमध्ये करायची आहे. इथं मध्ये जे आहे ते मी जरदोजी टाकत आहे. तर हे लायनिंग जे आहे ते लायनिंग करून घ्यायचं आहे. राहिलेलं बाकीचं डिझाईन मी पुढं दाखवणार आहे. जे आपले दोन डिझाईन शिल्लक आहे दाखवायचे, तेही डिझाईन तुम्हाला मी दाखवणार आहे. तर इथं आपण बघू शकता जे राहिलेले 2 डिझाईन आहेत तेही आपल्याला पूर्ण करून घ्यायचे आहेत. सेम इथं मी खालच्या बाजूला कुंदन लावलेलं आहे, तिथं 3 mm जे गोल्डन बीड्स आहेत ते लावलेले आहे. त्याच्यावरती मी शुगर बीड्स लावणार आहे, परत 3 mm गोल्डन बीड्स लावणार आहेत. असं करून आपल्याला ही डिझाईन पूर्ण कवर करून घ्यायची आहे. खूप सुंदर अशी डिझाईन दिसत आहे. तुम्ही ही डिझाईन करू शकता ब्लाऊजला, ड्रेसला, साडीमध्ये, कुठेही तुम्ही ही डिझाईन वापरू शकता. अगदी ट्रेंडिंगमध्ये ही डिझाईन आहे आणि हे बनवल्यानंतर खूप सुंदर असे दिसते. लग्नासाठी वगैरे आपण ब्लाऊज तयार करणार असला तर ही डिझाईन तुम्ही अगदी सोप्या पद्धतीनं करू शकता. पुढे आपल्या एलिफंट वर्क, डोली वर्कचे डिझाईन येणार आहेत. तेही व्हिडिओ तुम्ही मिस करू नका. त्यासाठी मी सांगत आहे वारंवार की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण जे आपले ब्रायडल जे डिझाईन्स असतात, ॲडव्हान्स जे डिझाईन असतात ते डिझाईन येणार आहेत. पूर्ण टेक्निक्ससहित मी त्यामध्ये तुम्हाला माहिती सांगणार आहे की कसं बनवायचं. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आणखी काही आपल्याला शंका असतील किंवा कोणती डिझाईन करायची असेल आणि ती डिझाईन कशी करायची हे आपल्याला लक्षात येत नसेल तरीही तुम्ही मला कमेंट करू शकता. ती डिझाईन, तो व्हिडिओ बनवून देण्याचा मी तुम्हाला नक्की प्रयत्न करेन. ट्रेसिंगची ही जी आहे ती टेक्निक तुम्हाला सांगितली मी की ट्रेसिंग करता येत नसेल तर तुम्ही जे नेक डिझाईन आहे त्यावरती 3D किंवा 4Dची प्रिंट आणून कार्बन पेपरनी ट्रेस करू शकता. आणखी आरी वर्क करू शकता. ही सगळ्यात सोपी अशी पद्धत आहे ट्रेसिंगसाठी. इथं मध्ये मी जरदोजी टाकलेली आहे, कारण गॅप पण दिसत होता आणि जरदोजी टाकल्यानंतर डिझाईन खूप अशी सुंदर दिसते. जे 2 डिझाईन बनलेले आहेत त्यामध्ये तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं डिझाईन दिसतं जरदोजी टाकल्यामुळं. तर हे डिझाईन माझं पूर्ण झालेलं आहे. जे लाईनिंग राहिलेलं आहे त्या लाईनिंग पण मी इथं करून घेत आहे. असेच नवीन डिझाईन आपले इथं राहणार आहेत.
खूप सोप्या पद्धतीने आपल्याला इथे शिकवलं जातं की कसं ड्रेसिंग करायचं, कसं आपल्याला डिझाईन ट्रेस करायची, कशी डिझाईन काढायची. सुरुवातीला खूप सोपे असे आपण प्रकार घेतो, त्यानंतर बेसिक क्लास होतो आपला, त्यानंतर ॲडव्हान्स क्लास सुरुवात होते. 2 ते 3 महिने तुमची प्रॅक्टिस घेतली जाते. तर अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही ब्रायडल ब्लाउजेस तयार करता. तर इथे जी बाकीची जी डिझाईन आहे ती आपली पूर्ण करून घ्यायची आहे. हा ब्लाऊजचा पार्ट 1 होता. पार्ट 2 ही लवकर येईल, तोही तुम्ही नक्की बघा. स्लीवचा ही नेकची डिझाईन आहे आपली. ब्लाऊजची स्लीवची डिझाईन ही लवकर येईल. याच मॅचिंगची आपण स्लीवची डिझाईन बघणार आहोत. कोणत्या ड्रेसवरती किंवा स्लीव्जवरती तुम्ही करणार असाल तर ती डिझाईन तुम्हाला उपयोगाला येईल. तर इथं बघू शकता खूप सुंदर अशी आपली डिझाईन बनवून तयार आहे. खूप छान अशी आपली डिझाईन इथं तयार झालेली आहे. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन डिझाईन सोबत. याचा पार्ट 2 तर आपण लवकरात लवकर घेऊन येणार आहोत. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.